बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आवाज दो, आवाज दो, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. असे कसे होत नाही, झाल्याशिवाय असे कसे होत नाही, राहत नाही, असे कसे होत नाही. झाल्याशिवाय राहत नाही. आवाज तो, आवाज तो, आवाज कुणाचा, ऊट मातंगात जागा हो, ऊट मातंगात जागा हो, महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीचा, महाराष्ट्र मातंग एकीकरण समितीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट लोकशाहीर नव साठेंचा, लौजी उस्ताद सावेंचा. च्या वतीने निर्दर्शन आणि धरणं आंदोलन की या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जे आरक्षण आहे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण झालं गेलं पाहिजे आणि जी मेगा भरती या महाराष्ट्रामध्ये होत आहे ती रद्द करण्यात यावी या मागणीकरिता आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. आमची ही मागणी आहे की सर्व 1 ऑगस्ट 2024ला ज्या 7 सुप्रीम सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की वर्गीकरण सर्व राज्यांना आदेश दिले की सर्व राज्यांना सांगितले की वर्गीकरण उपवर्गीकरण झालं गेलं पाहिजे. परंतु पंजाबमध्ये, तामिळनाडूमध्ये, केरळामध्ये या सर्व ठिकाणी वर्गीकरण झालेलं आहे. कर्नाटकमध्ये आता सध्या झालं आहे आणि महाराष्ट्रात का होत नाही आहे. आमची मागणी आहे महाराष्ट्र सरकारला की तात्काळ ही मागणी लागू करण्यात यावी आणि आमच्या मुलांना कुठेतरी सामाजिक न्याय मिळाला गेला पाहिजे ही आमची मागणी. हे काही उपवर्गीकरण म्हणजे सामाजिक न्यायासाठी आम्ही लढतो आहे, समतेसाठी लढतो आहे, समानतेसाठी लढतो आहे. कुठेतरी जी माणसं हजारो वर्ष उपेक्षित होती, वंचित होती आणि वंचित आहे अशा लोकांना कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे, कुठेतरी नेतृत्व मिळालं, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे नोकऱ्यामध्ये, राजकारणामध्ये. या ठिकाणी यासाठी आमची मागणी आहे की वर्गीकरण उपवर्गीकरण झालंच गेलं पाहिजे. सांगणार आपल्या सेनेतर्फे आज इथं संविधान चौकामध्ये एक धरणं आंदोलन आपण नारेनिर्देश करून राहिल्या उपवर्गीकरणाबद्दल आपण काय सांगणार आहोत. बघा 1975च्या दरम्यान ज्यावेळेस पंजाबला वर्गीकरण झालं त्याच दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गातला लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा समाज जरी असला तरी 1975ला RS त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली 3% स्वतंत्र आरक्षणाची तरतुदीसाठी मागणी करण्यात आली होती आणि त्याच वेळेस विधानसभेमध्ये समाधान काळुके, बबन लांडगे या तरुणांनी विधानसभेमध्ये प्रवेश करून आपली पत्रकं वाटून आम्हाला वर्गीकरणाची मागणी केली होती. म्हणजे या प्रसंगी मी सांगू इच्छितो की मातंग समाजाची उपवर्गीकरणाची मागणी ही आता आलेली नसून ही 1970-75च्या दरम्यानची असून RS त्रिभुवन साहेबापासून तर बाबासाहेब गोखले, स्वर्गीय मधुकररावजी कांबळे असा तो प्रवास होतपर्यंत तो वर्गीकरणाच्या मागणीचा इथपर्यंत हा प्रवास आलेला आहे. आणि आमची या आजच्या चळवळी आंदोलनाच्या मागणी ही आहे की 59 जातीमध्ये ज्या ज्या जाती विकासापासून दूर आहे. आरक्षणाचा अर्थ काय होतं, आरक्षण म्हणजे काय की प्रतिनिधित्वाची संवैधानिक तरतूद. आज तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या, नोकरी पेशात, राजकीय दृष्ट्यात जर आपण पाहिलं तर या 58 जातीतील ज्या वेगवेगळ्या जाती आहे, मग त्यामध्ये मांगारुडी असतील, कोलार समाज असेल, कैकाडी समाज असेल, आमचे मातंग समाज असेल, असे वेगवेगळ्या जातीतल्या समाजाला हे राजकीय असो, शैक्षणिक असो किंवा सेवा अंतर्गतचं प्रतिनिधित्व अजूनही प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे आमची ही लढाई आहे, ही आमच्या प्रतिनिधित्वाची लढाई आहे. हे फूट पाडण्याची किंवा एका जाती संघर्षाची आमची लढाई नसून आमचं प्रतिनिधित्व मिळून आम्हाला आमचा विकास साधला गेला पाहिजे ही आमची मागणी.